नमस्कार मुलांनो, किड्स लर्निंग हब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी नर्सरी इंग्लिश वर्कशीट घेऊन आली आहे आणि आता LKGसाठी इंग्लिश वर्कशीट घेऊन आलेले आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला मग बघू आता LKG इंग्लिश वर्कशीट. क्वेश्चन नंबर 1, राईट द लेटर्स इन ABCD ऑर्डर. जेव्हा मुलांना ABCD यायला लागते, लर्न होऊन जाते, त्यांना ड्रेसिंग शिकवले जाते, त्यानंतर आपण हे घ्यायचं. मग आता ABCD ऑर्डरमध्ये त्यांना लावायला शिकवायचं. मग ते कसं करायचं? आता FDE इकडे सिक्वेन्सनुसार नाही, इकडे सिक्वेन्सनुसार लावायला शिकवायचं. मग इकडे येईल EFD, EFD. इथं आहे SRT, मग इथे येईल RST. इथे आहे LJK, इथे येईल JKL, JKL. इथे आहे WUV, इथे येईल UVW. इथे MNO, इथे येईल MNO आहे, इथे येईल, इथे NMO आहे, इथे येईल MNO. अशा प्रकारे हे कंप्लीट करून घ्यायचं. आणि वर्कशीट कंप्लीट करताना मी आधीही तुम्हाला सांगितलं आहे, पेन्सिलने सॉल्व करून घ्या, म्हणजे ती इरेज करून तुम्हाला रिपीट करता येईल त्यांच्याकडून. पुढचा क्वेश्चन आहे, राईट द मिसिंग लेटर्स. ABCD शिकवली, मग त्याच्यामधले लेटर्स मिस करून टाकायचे, म्हणजे मुलांना ते आठवून लिहिता येईल. चला मग करू कंप्लीट. A नंतर येतो B, C नंतर येतो D, E नंतर येतो F, Jच्या आधी काय येतो I, J, K L, M N, H I, J K L M, Q R, S T U V. अशा प्रकारे त्यांच्याकडून मिसिंग लेटर्स कंप्लीट करून घ्यायचे, म्हणजे त्यांना फिक्स कळेल की आणि Cच्यामध्ये B असतो, C आणि Dच्यामध्ये E असतो. असं केल्याने त्यांचे ABCD फिक्स होऊन जाईल. चला पुढचं बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, राईट द फर्स्ट लेटर फॉर द ईच पिक्चर. ABCD शिकवले, नंतर त्याला मिसिंग शिकवलं, नंतर त्याला सिक्वेन्समध्ये लावायला शिकवलं. मग तुम्हाला सांगितलं आहे मी की पिक्चर्स पण त्यांना ओळख करून द्यायची, पिक्चर्सची पण ओळख करून द्यायची, पिक्चर्सचे कलर कोणते असतात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मराठीत काय म्हणतात, अशा प्रकारे त्यांना शिकवायचं. मग आता पहिलं पिक्चर्स कसलं आहे, बॉल, मग इथे काय लिहायला लावायचं B. दुसरं पिक्चर कोणतं आहे, ॲपल, मग काय लिहायला लावायचं A. नंतर काईट म्हणजे K, C फॉर कप, T फॉर ट्री, S फॉर शिप, P फॉर पेन्सिल, G फॉर ग्रेप्स. अशा प्रकारे त्यांना लेटर्स लिहायला लावायचे. मी हेच ड्रॉइंग्स घेतले, तुम्ही अजून वेगवेगळे ड्रॉइंग्स ड्रॉ करू शकतात आणि त्यांना शिकवू शकता, त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकता. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, मॅच द सेम लेटर्स. म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही त्यांना ABCD शिकवल्यानंतर त्यांना स्मॉल आणि कॅपिटल हे दोघं लेटर्स शिकवायचे. पहिले कॅपिटलची ओळख करायची, मग स्मॉलची करायची. स्मॉलमध्ये मुलं फार कन्फ्युजन करतात आणि गोंधळून जातात ते. त्यामुळे जोपर्यंत कॅपिटल त्यांचे फिक्स होत नाही माइंडमध्ये, तोपर्यंत स्मॉल नाही घ्यायचे. एकदा कॅपिटल फिक्स झालं मग स्मॉल घ्यायचे. मग नंतर काय करायचं, त्यांचे कॅपिटल A असा असतो आणि स्मॉल A असा असतो, हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी त्यांना जेवढं जास्तीत जास्त मॅच द सेम लेटर्स घेता येईल, एका साईडला कॅपिटल, एका साईडला स्मॉल, एका साईडला स्मॉल, एका साईडला कॅपिटल, असं उलटं करून तेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं. म्हणजे काय होतं, त्यांना फिक्स होऊन जाईल की हा B कॅपिटल असा असतो, स्मॉल असा असतो. त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे हा क्वेश्चन. चला मग आता पुढचं घेऊ. A कॅपिटल A असा असतो, तर स्मॉल कुठे आहे, असा B, C, D, E आणि F.
आणि ज्यावेळेस तुम्हाला मी आधीही बोलली वर्कशीट करताना कलरफुल करायचे, जेवढं शक्य असेल तेवढं कलर्स करायचे, स्केच पेन यूज करायचे, म्हणजे वर्कशीट पण अट्रॅक्टिव्ह दिसते आणि मुलांनाही ते सॉल्व करायला मस्त वाटते. हे झालं मॅच द सेम लेटर्स. आता आपण बघितलं होतं मॅच द सेम लेटर्स. मग आता आपण बघणार आहोत क्वेश्चन 5 लास्टवाला, मॅच द लेटर्स विथ द पिक्चर. म्हणजे एका साईडला लेटर्स आहे, एका साईडला पिक्चर आहे. आता पिक्चर पाहून लेटर ओळखायला पण मुलं शिकून जातात. सहजासहजी जास्तीत जास्त पिक्चरनेच मुलांना शिकवायचं, म्हणजे त्यांचं फिक्स होऊन जातं आणि लर्न पण होऊन जातं. मग आता पहिलं लेटर काय आहे? टी. टीचं काय येतो? टी शर्ट. टी फॉर टी शर्ट. सी. सी फॉर कॅप. नंतर एच फॉर हॅट. नंतर एस फॉर शिप. आय फॉर आईस्क्रीम. एफ फॉर फॅन आणि डी फॉर ढोल. अशा प्रकारे त्यांच्याकडून मॅच करून घ्यायचं. असे पण क्वेश्चन तुम्हाला जेवढे घेता येईल तेवढे घ्यायचे, त्या जेणेकरून मुलांचे कन्सेप्ट क्लिअर होतात आणि त्यांना छान वाटतं, हे असं सॉल्व करायला मजा येते. हे बघा अशा प्रकारे हे आहे, दिसतं आहे तुम्हाला. अशा प्रकारे हा क्वेश्चन मी कवरअप करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ येतील, नवनवीन जे वर्कशीटचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्व बघायला भेटेल टाईम टू टाईम. त्याच्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.